आहोत. विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पेंढरीपाडा संघाला विनंती करतोय. पहिला चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर टायमिंग लावण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. तर घाई करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल एक इनिंग कंप्लीट करण्यासाठी. याकडे लक्ष द्या. वेळेबद्दल सहकार्य करा. स्पीडअप करा. घाई करा आणि आम्हाला सहकार्य करा अशी विनंती असेल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा संघाकडून समीर भुरकुंड आणि महेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडून अतुल सोरंग हा गोलंदाज सज्ज झालेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर भगवा एंडने सुरुवात करेल. पंच आपण पाहतोय संतोष कोम मेन पंच या ठिकाणी सज्ज झाले आहेत. इशारा आलेला त्यांच्या माध्यमातून स्क्वेअर लेग पंच अतुल राव यांना आपण पाहतोय. गोलंदाज अतुल सोरंग. षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक एंडला. फलंदाज समीर भुरकुंड स्ट्राईक एंडला असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने आता मात्र सुंदर डिलिव्हरी. चेंडू पण आता थोडंसं खाली राहतोय आणि सरळ विकेट किपर याच्याकडे जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची नोंद सांगता समाप्ती झालेली आहे. सुंदर गोलंदाजी. या सामन्याचा पहिला चेंडू डिलिव्हर झाला 10:11 15 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला दिलं जाईल. गोलंदाज अतुल तयार. षटकातील पुढे चेंडू असेल समीरसाठी. आता मात्र शॉर्ट पेच चेंडूला हुक केला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटका शॉर्ट पेच चेंडू टाकला होता गोलंदाज अतुल याने. त्या चेंडूला हुक करतोय बॅटर समीर. चेंडूला पाठवतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. फटका मात्र चांगला होता परंतु चेंडू जाईल या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने धावफलक 8 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 बिनबाद 8. समीर भुरकुंड आणि महेश भोईर हे 2 बॅटर आपण पाहतोय. अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा संघाच्या माध्यमातून ओपनिंग करण्याकरता दाखल झालेले आहेत. गोलंदाज अतुल तयार. षटकातील चौथा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुंदर चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल 20 मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण. फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 10 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 10 बिनबाद 10 आपण पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा संघाची. आता मात्र गोलंदाज तयार अतुल सोरंग. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील 5वा चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका. हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पायाचं काय करते. झेल मात्र टिपतोय आणि फलंदाज होईल बाद. अतिशय चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे ऑनसाइडच्या दिशेने. फटका मात्र चांगला होता परंतु आपण जर पाहिलं तर उंची जास्त गाठली होती फटक्याने चेंडूने. आणि आपण जर पाहिलं तर पहिला विकेट डाऊन झालेला आहे अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा या संघाचा. फलंदाजाने घाई करायची आहे प्लीज. समीर हा फलंदाज बाद झालेला आहे. त्याचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालेला आहे. 10 धावा करून तो तंबूत परततोय. तर त्याच्या जाग्यावरती निमेश थापड हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहिला गडी गारज झालेला आहे अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा या संघाचा. समीर हा फलंदाज बाद झालेला आहे. 10 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्याच्या जाग्यावरती निमेश थापड जर्सी क्रमांक 18 या ठिकाणी प्रदान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अतुल सोरंग हा गोलंदाज. चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून झालेला आहे. षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. फलंदाज निमेश साठी. यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न. विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल शॉट फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर झालेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत.
एक गडी बाद 11 धावा ही सुरुवात केलेली आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाने. आता पाहायचं अंतिम 2 षटकामध्ये कशा प्रकारे धावा बनवल्या जातील त्यांच्या माध्यमातून हे सुद्धा आपण पाहणार आहोत. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा वर्सेस जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या दरम्यान हा मॅच चालू आहे. एक चांगली लढत पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघ नामांकित संघ आहेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. तर नवनाथ गहिला हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकाची सुरुवात करेल. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज तयार नवनाथ गहिला याला आपण पाहणार आहोत. त्याच्या विरोधात आपण पाहतो बॅटर स्ट्राईक एंडला असेल निमेश थापड. नवनाथ राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू असेल. भगवा एंड सुरुवात करतो आपल्या षटकाची. राईट आर्म ओव्हर द विकेट क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर ऑफ साईडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. त्यानंतर ऑन साईडच्या दिशेने जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट चेंडू जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अतिशय चांगला फटका या ठिकाणी सजवलेला आहे निमेश थापड या बॅटरने. रिव्हर्स अटेम्प्ट अतिशय चांगला कनेक्शन झालेला आहे. चेंडू जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या 15 धावा झालेल्या धावफलकावरती. गोलंदाज नवनाथ तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. आता मात्र काय करते त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण जर पाहिलं तर चेंडूला सोडून दिलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू जाईल निर्धाव. धावसंख्या 15 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 15 धावा. आता मात्र नवनाथ गहिला 2 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 2 चेंडूवर 4 धावा तो खर्च करतोय. इकॉनॉमिकली चांगली गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज नवनाथ. षटकातील तिसरा चेंडू असेल फलंदाज निमेश साडी. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल डाऊन द लेग साइड. वाईल्ड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1 धाव अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 16 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. नवनाथ गहिला याला आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा तो हाताळतोय. तिसरा चेंडू टाकतो तो वाईड चेंडू जो हाताळतोय हा गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल फलंदाज निमेश साडी. निमेश वैयक्तिक 4 या आकड्यावरती खेळतोय. पुढील बॉल. आता मात्र चेंडूला लेफ्ट ड्राईव्ह केलाय परंतु चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. दुसरा गडी बाद झालेला आहे अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा या संघाचा. निमेश बॅक टू द पवेलियन गॉन. तर या ठिकाणी दुसरी विकेट डाऊन झालेली आहे अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा या संघाचा. निमेश याचा चांगला फटका होता परंतु आपण जर पाहिले तर ऑफसाईडच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसरा गडी बाद. निमेश हा फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. त्याचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून 4 धावा आलेल्या आहेत. 4 धावा करून तो तंबूत परतोय. त्याच्या जागेवरती दिनेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. दिनेश आणि महेश या 2 बॅटरना आता मात्र कुठे ना कुठे चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. कारण आपण जर पाहिलं तर समोरचा संघ सुद्धा तितकाच ताकदीचा आहे तितकाच क्वालिटीचा आहे. तर त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली पार्टनरशिप आता मात्र बनवावी लागेल या 2 बॅटर्सना. आता मात्र अपील मात्र केलेली आहे. पंच काही या ठिकाणी सहमत होताना दिसत नाहीये. अपील मात्र लाऊड केली होती परंतु आत्मविश्वास थोडासा कमी दर्शवला गेला होता या अपील वरती. नवनाथ गहिला चांगला कमबॅक त्याने केलेला आहे या षटकामध्ये. धावसंख्या 16 धावा कायम आहेत. पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका शॉट ऑन पूल केलाय. चेंडू जाईल
लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सजवला जातोय. शटआर्म पुल करतोय चेंडूला, चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 22 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 22, 2 गडी बाद 22 धावा. नमना तयार. षटकातील शेवटचा चेंडू असेल. नवनाथाचा जर विचार केला तर त्याने 11 धावा अजून खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल. आता मात्र चांगला फटका. चेंडू आहे हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटला जाईल आणि एक धाव मात्र कंप्लीट. भरपूर चेंडू उंच उडाला होता. जजमेंट मात्र चुकलं होतं. षटक संपलेलं आहे दुसरं. धावसंख्या धावफलकावर झालेल्या आहेत 24 धावा. 2 गडी बाद 24 ही धावसंख्या झालेली आहे. अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपडा या संघाची आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. पाहिजचा या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपडा हा संघ. चांगली बॅटिंग करावी लागेल दिनेश आणि महेश या दोन फलंदाजांना. भरपूर धावा या बनवाव्या लागतील. धावसंख्या झालेली आहे 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचा कोणता गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाकडून हे पाहणं गरजेचं आहे. धीरज झिंडा हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता स्लॉग ओव्हरचं षटक आहे. चार मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली 2 क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नो मॅच लँडमध्ये पडतोय. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. 26 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. गोलंदाज धीरज झेंडा. षटकातील पुढील चेंडू असेल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू खेळाचा डाऊन साईडच्या दिशेने. चेंडू जाईल हवेमध्ये. जेल मात्र सुटला जातोय आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपडा संघाचा या तिसऱ्या षटकामध्ये. तर न्यू बॅटर आलेला जितेश येतोय. नवीन फलंदाज जितेश. नॉन स्ट्रायकरला असेल. स्ट्रायकरला फलंदाज महेश याला पण पाहतोय. तो खेळतोय वैयक्तिक 3 या आकड्यावरती. गोलंदाज धीरज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल विषय मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे त्या ठिकाणी. आणि काय करते मैदानाच्या आतमध्ये दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होता. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. जितेश हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावर आपण पाहतोय 29 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 29. तर न्यू बॅटर मनोज दुमाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
मनोज दोमाडे असेल स्ट्राईक एंडला. मनोज आणि महेश भोईर हे दोन बॅटर आपण पाहतोय अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा संघाकडून. चेंडू टाकून झाले 3 या षटकातील. गोलंदाज धीरज झेंडा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज. 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 3 चेंडूमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. अंतिम षटक आहे या पहिल्या इनिंग मधला. गोलंदाज तयार धीरज. चौथा बॉल. आता मात्र सरळच्या बॅटने चेंडू जाईल सरळ लक्ष्याच्या हातामध्ये. आणखी एक विकेट डाऊन झालेली आहे. मनोज हा फलंदाज शून्यावरती बाद होऊन तंबूत परततोय. बॅट्समन प्लीज पाठवून द्यायच्या मैदानाच्या आत घाई करायची आहे प्लीज विनंती असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. वेळेबद्दल सहकार्य करा. न्यू बॅटर जयेश येते. धीरज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धाव फलक आपण पाहतोय 30 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज धीरज तयार लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. धाव संख्या 30. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेला तिसरा. धाव संख्या धाव फलकावर आपण पाहतोय 30 धावा लागल्या गेलेल्या आहेत आणि 31 धावांचं आव्हान 31 धावांचं लक्ष्य टार्गेट या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा या संघाने. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली. अंतिम षटकामध्ये गोलंदाज धीरज याने. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय आई गावदी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा यांनी आयोजित केलेली स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये सुरू असलेला मॅच अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा वर्सेस जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या दोन संघाच्या दरम्यान हा सामना चालू आहे. बॅट्समन पाठवून द्यायच्या मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल पेंढरीपाडा या संघाला. त्यानंतर विनंती असेल अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा या संघाला आपलं क्षेत्ररक्षण त्यांनी लावून घ्यायचं आहे. 30 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये 31 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा या संघाने. पेंढरीपाडा संघाच्या विरुद्ध त्या धावांचा पाठलाग करण्याकरता जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे दोन बॅटर ओपनिंग पेयर्स मैदानाच्या आतमध्ये अतुल सोरुंग आणि संजय धिंडा ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. तर अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा संघाकडून षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता महेश भोईर हा गोलंदाज.
महेश भोईर हा गोलंदाज सज्ज झालेल्या गोलंदाजी ट्रॅकवर भगवा यांनी या ठिकाणी सुरुवात करेल आपल्या या षटकाची. अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा वर्सेस जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या दोन संघादरम्यान हा मॅच आपण पाहतोय. सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. संजय धिंडा स्ट्राईकवरती फलंदाज, नॉन स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय अतुल सुरुंग. महेश भोईर हा गोलंदाज अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा संघाकडून षटक क्रमांक 1 हाताळतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू समोरच्या दिशेने, समोरच्या एंडने गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय महेश भोईर याला. पहिला चेंडू, चेंडूला इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला स्टीअर केलाय. चेंडू जाईल. ओहो, आउटफील्ड खराब आहे त्या ठिकाणी. चेंडू मात्र अडला जातोय. चांगला क्षेत्ररक्षण फेकी होईल तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 धावा कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 3 धावाने अकाउंट मात्र ओपन केलेला आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. फलंदाज संजय याने स्वतःचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलेला आहे या 3 धावाने. फटका मात्र चांगला होता परंतु आउटफील्ड मात्र खराब होती त्या ठिकाणी. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज संजय याचा. धावसंख्या 3. पुढील चेंडू आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला प्रयत्न चेंडू अडवण्याचा परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अतिशय चांगला फटका, अतिशय चांगला सेन्सिबल फटका एक्झिक्यूट केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने बॅटर अतुल याने. चांगले सेन्सिबल फलंदाज आहेत जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे. चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. चांगल्या टच मध्ये ते आहेत. 2 बॅटर आपण पाहतोय अतुल आणि संजय धिंडा. गोलंदाज महेश भोईर तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. धावसंख्या 7. आता मात्र ऑनसाइडच्या दिशेने चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषा पार. हा आला एक दर्जेदार चौकार. अतिशय चांगली फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाज आहेत संजय धिंडा आणि अतुल सुरुंग यांना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल. बॅक टू बॅक 2 चौकार तो या ठिकाणी प्राप्त करतोय. चांगली बॅटिंग करताना दिसतोय हा फलंदाज. पुढे चेंडू आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु नियंत्रणामध्ये नव्हता हा फलंदाज. चेंडू जाईल निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न महेश भोईर याच्या माध्यमातून होताना दिसतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल डॉट. महेश भोईर. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका व्ही शेप मध्ये. चेंडू जाईल. एफर्ट मात्र चांगला आहे. चेंडू मात्र यास मैदानाच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. अतिशय चांगला फटका परंतु तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता व्ही शेप मध्ये परंतु चेंडू सरळ हाताला लागून निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाराने धावसंख्या आपण जर पाहिली तर 17 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. गोलंदाज महेश तयार. षटकातील पुढे चेंडू असेल. आता मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चेंडू निघून जाईल. षटक संपलेला आहे पहिलं. धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 17 धावा. तर पाहायचं आहे कोणता गोलंदाज नवीन गोलंदाज अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. अतिशय चांगली फलंदाजी संजय धिंडा आणि अतुल सुरुंग हे 2 बॅटर आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडून. अतिशय चांगली फटकेबाजी अतुल सुरुंग याच्या बॅट बदलावर आपण पाहतोय. 2 चौकार आणि 1 षटकारच्या साह्याने 14 वरती तो खेळतोय. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये कारण आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला फॉर्म मध्ये आहे बॅटर संजय आणि अतुल. आता मात्र फलंदाज संजय याने हा फटका एक्झिक्यूट केला होता आणि चेंडूला पाठवतोय सरळ 6 धावांसाठी षटकार. आता मात्र आपण जर पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक
आणि 8 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. इक्वेशन समीकरण आता मात्र सहज आणि सोपं झालेलं आहे. त्याचंच कारण आपण जर पाहिलं तर संजय आणि अतुल हे दोन बॅटर त्याच्या बॅटमधून भरपूर धावा या आलेल्या आहेत. गोलंदाज तयार. पुढील चेंडू आता मात्र चेंडूला स्लॉक केलाय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. हा आलाय एक खणखणीत चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी, अतिशय चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये अतुल सुरुंग आणि संजय धिंडा हे दोन बॅटर आपण पाहतोय जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. 4 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 4 धावांची गरज 10 चेंडूमध्ये. पाहायचं आहे कशा प्रकारे या धावा चेस होतील. विशाल चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं आहे विशाल कशा प्रकारे कमबॅक करेल. कारण आपण जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये तब्बल त्याने 10 धावा त्याने खर्च केलेले आहेत. गोलंदाज विशाल भरपूर धावा खर्च करतोय 2 चेंडूमध्ये. आता मात्र 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा वर्सेस जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या दोन संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. 2 बॅटर संजय आणि अतुल अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. यावेळेस पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय होतोय फरार. मिळतील धावा या 4 आणि या चौकाराने सामना मात्र जिंकलेला आहे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा आणि हार्ड लक टफ लक अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा संघ. अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा संघाने आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. चांगला खेळ प्रदर्शित केला. त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आता विनंती असेल दोन्ही संघाला टॉस साठी यायचं आहे. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर न्यू स्टार स्पोर्ट्स मढवीपाडा संघाचा कर्णधार. विनंती असेल आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अतिशय चांगली बॅटिंग केली दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटर संजय आणि अतुल या 2 फलंदाजांनी. आपल्या संघाला दुसऱ्या षटकामध्ये विजय संपादन त्याने करून दिलेला आहे. यस दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय ठीक आहे अतुल.